नमस्कार. परंपरागत दारूतले अनेक प्रकार, विडी, सिगारेट, हुक्का याच्या पुढे आता नशा जायला लागली. वर्षानुवर्ष 5000 वर्षाच्या इतिहासात आधी जे मी प्रकार सांगितले ते वर्ज त्याज्य मानले जायचेच, कारण त्याच्यातून फायदा काहीच नव्हता, शरीराची हानीच होती. पण हे जे पुढचे सगळे प्रकार चाललेले आहेत, ज्यात गांजा आहे, इलेक्ट्रॉनिक सिगार आहे, नशिल्या गोळ्या आहेत, मग ड्रग्स वेगवेगळ्या प्रकाराने त्याचं सेवन करणं आहे, हे तर ॲडिक्शनचं, त्याला त्या शरीराला त्याची सवय लागली याचं एका अर्थाने शेवटचं टोक आहे. याचा शेवटच आहे डायरेक्ट. अनेक श्रीमंत घरातली मुलं आपापल्या घरात चोरी करायला लागली, कारण एका क्षणानंतर ते मिळालं नाही तर तो वेडापिसा होतो. यापासून तरुण पिढी वाचवायची असेल तर आताच सावध व्हायला लागेल आणि आपल्याला मोठ्या प्रमाणावर प्रबोधनी करायला लागेल. विकणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी म्हणून आपलं नाव कोट न होता पण इन्फॉर्मर व्हायला लागेल, माहिती द्यायला लागेल. पोलीस डिपार्टमेंट म्हणून यातून काही नजीकच्या काळात योजना करू, जी सांगलीत पालकमंत्री यांना त्यांनी मी केली. जो टीप देईल त्याला मी 10,000 रुपये देतो आणि ते 10,000 रुपये महत्वाचे नाहीत, त्याला ॲप्रिशिएट करतो, त्याचं कौतुक करतो किंवा तू धाडस करू नाही केलं. नावही कोट करत नाही, नावही डिस्क्लोज करत नाही. आणि त्यामुळे आता कोथरूडमध्ये सुद्धा ड्रग्ज विरोधी, नशा विरोधी अभियानाची सुरुवात आपण करतो आहोत. सुदैवाने ही भारतीय जनता पार्टीची ॲक्टिव्हिटी न ठेवता अनेक मंडळांनी यात सहभागी होऊन ही सामाजिक चळवळ करावी अशा प्रयत्नाला कुलदीप सावळेकर आणि त्याच्या पत्नी ॲडव्होकेट मिताली सावळेकर यांनी पुढाकार घेऊन अनेक मंडळांना यात गुंफला आहे, जोडला आहे. त्याचा पहिला कार्यक्रम 11 मार्चला संध्याकाळी 6:30 आहे. राजगुरू हुतात्मा स्मारक, करिश्मा चौक. हे काही हजार संख्येचं गेट टुगेदर व्हावं, मोजकी भाषणं व्हावीत, ड्रग्ज विरोधी अभियानाची शपथ घेतली जावी असा प्रयत्न आहे. पण पुढे जाऊन हळूहळू शाळा सुरू होतील तसं शाळांमध्ये काही प्रबोधनात्मक नाटिका असतील, गाणी असतील. सांगलीत तर आम्ही अभ्यासक्रमाचा भाग असा करतोय की रोज प्रार्थनेनंतर सगळ्या मुलांनी रोज प्रतिज्ञा घ्यायची. दर एक आठवड्याने नशा या विषयावर दुष्परिणामांची माहिती देणारे भाषण आयोजित करायचं. पुढे जाऊन अभ्यासक्रमाचाही छोटा भाग करता येईल का, एक धडाच आहे, त्याची परीक्षा आहे, त्याचे मार्क्स आहेत, पास होण्यामध्ये त्याचा सहभाग आहे, असं करण्याच्या दिशेने पण आम्ही चाललो आहोत. सांगली जिल्ह्यामध्ये रोजची प्रतिज्ञा इथं आम्ही जूनपासून शाळांना कंपल्सरीच करणार. इथेही 11 तारखेला मेळावा करू, हळूहळू याच्यात पुढे जाऊ. आपण सगळ्यांनी 11 मार्चला सहभागी व्हावं यासाठी आवाहन करतो.